व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा व्यवसाय सुरू करताना ट्रेडमार्क घेणं किती आवश्यक आहे? युवा उद्योजक जो असतो ना, तो म्हणतो की आधी स्टार्ट तर होऊ दे माझा बिझनेस. साधारण ट्रेडमार्क मिळायला वेळ किती लागतो? एक 18 महिने ते 2 वर्ष पर्यंत टाइम लागतो. म्हणजे शॉर्टकट वगैरे काही नाही. शॉर्टकट आहे सर. सांगा ना. आपल्या केसमध्ये कसं असतं की तुम्हाला जर जायचं आहे दगडूशेठला तर VIP पास मिळतो ना, ट्रेडमार्कमध्ये पण एक VIP पास असतो. अरे ग्रेट. ही मुंबईची कंपनी आहे. माय डेंटिस्ट नावाने त्यांनी स्टार्ट केलं होतं स्टार्टिंगला. आणि त्यांनी ज्यावेळेस मुंबईच्या बाहेर गेलं बँगलोरमध्ये, तर बँगलोरमध्ये हर्षिता चौधरी म्हणून या डेंटिस्ट आहेत. त्या ऑलरेडी माय डेंटिस्ट नावाने बिझनेस करत होत्या. बँगलोरचं जे सिव्हिल कोर्ट आहे त्यांनी इंट्रीम ऑर्डर पास केली. माय डेंटिस्टची जी वेबसाईट आहे, जे मुंबईचे टोटल डेंटल केअरवाले जे आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही वेबसाईट बंद करा तुमची. ज्यावेळेस ट्रेडमार्कचा रिझल्ट येईल त्यावेळेस आपण बघू, पण आत्ता तुम्हाला वेबसाईट बंद करायची. आणि वेबसाईट बंद केल्यामुळं त्याचे जे इन्व्हेस्टर होते ते इन्व्हेस्टरनी बॅक ऑफ केलं. ते जवळपास 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये करणार होते. शुभमजी, समजा एखाद्या व्यक्तीने नवीन व्यवसाय सुरू केला पण त्याने ट्रेडमार्क अजून घेतलेला नसेल, तर ह्या केसमध्ये अजून काय नुकसान होऊ शकतं? त्याला त्याचा ब्रँड जो आहे, जो त्यांनी कष्टाने उभा केलेला आहे, तो ब्रँड त्याला सोडायला लागू शकतो. आपल्या अगोदर कुणीतरी ते नाव वापरतं. मग अशा केसमध्ये आपण शोधायचं कसं की आपलं नाव आधीच वापरलेलं आहे किंवा नाही? गुगलवरती जे दिसतं ते ट्रेडमार्कमध्ये दिसेलच असं नाही आहे. पण सर बऱ्याचदा काय म्हणतो की आता रिबुक आहे तर स्पेलिंग चेंज करतात आणि असंही नाव वापरतात मार्केटमध्ये. मग समजा तुम्ही म्हटले की प्रोनाऊन्सिएशन हा विषय शब्द तुम्ही वापरला. समजा स्पेलिंग वेगळं केलं, थोडंसं AEI काय बदललं, पण प्रोनाऊन्सिएशन सेम आहे. आता ह्या केसमध्ये त्याला ट्रेडमार्क मिळेल. आजकाल न्यूमरोलॉजीवर सर एवढं आलं आहे ना की प्रत्येकजण स्वतःच्या नावाचं वेगळं स्पेलिंग लिहितं. वेगळं स्पेलिंग लिहिलं म्हणजे ते युनिक झालं असं नाही. त्याचा उच्चार कसा करताय ना तुम्ही, ते खूप महत्त्वाचं आहे. ट्रेडमार्क म्हणजे नेमकं काय? ट्रेडमार्क आणि प्रायव्हेट लिमिटेड सेम नसलं पाहिजे. सेम नसतं आयडियली, कारण की मी एखादा ट्रेडमार्क रजिस्टर केला, त्याचा लोगोही माझ्याकडे. पण आता ह्या केसमध्ये एक अशी व्यक्ती की त्यांनी माझं नाव आणि लोगो वापरायला चालू केलं, तर ते कुठंच रजिस्टर नाही. तर आता ह्याच्यामध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवाई आपण करू शकतो. इंडियामध्ये ते नाव तुम्ही सोडून कोणच यूज करू शकत. म्हणजे की तू आत्ताच्या आत्ता हे ट्रेडमार्कचं तुझा जो बिझनेस आहे तो थांबव आणि हे नाव वापरायचं थांबव. सर एखाद्या केसमध्ये बघा, यूट्यूब चॅनल असतील, पॉडकास्ट चॅनल असतील, इंस्टाग्राम किंवा फेसबुक असतील, तर ह्याचे नावं पण रजिस्टर करायला पाहिजे. हो, नक्कीच. तुम्हाला तुमचा ब्रँड जर बनवायचा आहे, तो बनवलेला ब्रँड तुम्हाला जर प्रोटेक्ट करायचा तर तुम्हाला ॲप्लिकेशन करायला पाहिजे. नाही केलं तर काय होऊ शकतं? एखाद्याचे रजिस्टर असतील किंवा नसतील किंवा कोण वापरत असेल, तर जर्नलमध्ये ज्यावेळेस एखादा पब्लिश होतो ट्रेड, त्यावेळेस त्याचं काही गव्हर्नमेंट लोकांना पाठवतं का का त्याच्यात जर्नलमध्ये जाऊन बघायला पाहिजे? एखाद्याचं नाव त्याच्यामध्ये TM लावलेलं असतं किंवा R लावलेलं असतं. हे TM म्हणजे ट्रेडमार्क आणि R म्हणजे काही ते रजिस्टर केलेलं असतं. पण आता एखाद्या केसमध्ये TM कधी लावायचा, R कधी लावायचा? नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर. सत्तामंच पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आजच्या काळात बिझनेस सुरू करणं खूप सोपं झालं आहे, पण आपला ब्रँड सुरक्षित ठेवणं तितकंच महत्त्वाचं पण झालं आहे. आपण नाव ठरवतो, लोगो बनवतो, इंस्टाग्राम पेज तयार करतो, वेबसाईट बनवतो, मार्केटिंगवर पैसे खर्च करतो आणि मेहनतीनं आपला ब्रँड मोठा करतो. पण एक प्रश्न आपण सुरुवातीलाच विचारतो का, की या ब्रँड नेमचं ट्रेडमार्क आपल्या नावावर आहे का? कारण उद्या तुमचा ब्रँड प्रसिद्ध झाला आणि अचानक कुणीतरी येऊन म्हणलं, हे नाव तुमचं नाही, याचा ट्रेडमार्क माझ्या नावावर आहे, तर तुमची वर्षानुवर्षाची मेहनत, पैसा आणि ब्रँड आयडेंटिटी धोक्यात येऊ शकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत ट्रेडमार्क म्हणजे नेमकं काय, बिझनेस नेम आणि ट्रेडमार्क यात फरक काय आहे, ट्रेडमार्क कधी आणि कसं करायचं आणि दुसऱ्याने आपलं ब्रँड नेम कॉपी केलं तर काय करायचं. या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत आणि प्रॅक्टिकल उदाहरणासह देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कंपनी सेक्रेटरी आणि ट्रेडमार्क विषयाचे जाणकार श्री शुभम फडतरे सर. शुभमजी नमस्कार. नमस्कार. तुमचं सत्तामंच पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. कशा आहात? एकदम छान आहे.
सुरुवातीलाच आपल्या ऑडियन्ससाठी तुमचा एक छोटासा इंट्रोडक्शन आम्हाला करून द्या. नमस्कार, मी CS शुभम फडतरे. व्यवसायाने मी प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे. गेल्या 4 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय आणि प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीसोबतच मी ट्रेडमार्क एजंट पण आहे. आणि वाघोलीमध्ये ऑफिस आहे आणि पुण्यामध्ये काम करतोय. बेसिकली तुमच्या प्रोफेशनमधले लोक फार कमी बोलतात. हो. पण सर, सुरुवातीलाच मला जाणून घ्यायचं आवडेल की बघा, शेक्सपियर म्हटलं नावात काय आहे? हो, हो. आता तुम्ही सांगा, खरंच नावात काय आहे? नावात खूप काही आहे सर. आपण त्याच्यावर चर्चा करूच पुढे. कारण ते बघितलं नाही की कोणत्या अर्थाने शेक्सपियर म्हटला. कारण बोलण्याच्या ॲसेंटवरून सुद्धा आपण अर्थ बदलतो. म्हणजे आपण हो. जसं म्हटलं की नावात काय आहे, म्हणजे नावात काहीच नाही, पण नावात काय काय आहे आहे? असं विचार केल्यावर नावात सर्व काही आहे. हो, हो. आज तोच विषय आहे, लोकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. ज्यांची कंपनी आहे किंवा असं काही ठराविक जे नाव आहे की त्यांना त्यांचं स्वतःचं करायचं आहे. हम्म, तर हम्म. सुरुवातीला मला हे म्हणायचं की ट्रेडमार्क म्हणजे नेमकं काय? ट्रेडमार्क आहे ना, या शब्दामध्येच सगळं आलं त्याचं. ट्रेड म्हणजे काय? व्यापार. हम्म. मार्क म्हणजे काय? चिन्ह. व्यापार करण्यासाठी तुम्ही जे काही चिन्ह यूज करताय ते झालं ट्रेडमार्क. मग व्यापार करण्यासाठी तुम्ही कोणत्या तरी नावाने करत असाल, कोणत्या तरी लोगोमध्ये करत असाल किंवा स्लोगनमध्ये करत असाल, तर ट्रेडमार्क या तिघांचं होतं. याच्यामध्ये अजूनही भरपूर कॅटेगरीज आहेत, पण या 3 महत्वाच्या कॅटेगरीज. आता सगळ्यात पहिल्यांदा तर नाव म्हणजे काय? वर्ड मार्क. बरोबर. मग तुम्ही तुमच्या बिझनेसचा जो वर्ड मार्क आहे त्याचा ट्रेडमार्क करू शकता. सेकंड जे येतं ते येतं लोगोला ट्रेडमार्कच्या भाषेत म्हणतात डिव्हाइस मार्क. मग ट्रेडमार्क म्हणजे हे सगळे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन्स आले. आता बिझनेसमध्ये ज्यावेळेस स्टार्ट करतो आपण त्यावेळेस तो ट्रेडमार्क रजिस्टर करणं पण हे महत्वाचं असतं. तर ते ट्रेडमार्क ऍक्ट 1999 मध्ये तो रजिस्टर करता येतो. त्याची एक वेगळी प्रोसेस असते रजिस्टर करण्याची. आता शुभमजी, तुम्ही म्हटलात की ट्रेडमार्क म्हणजे ट्रेड आणि मार्क म्हणजे व्यापाराच्या संबंधित आहे. पण एखादं नाव आपलं स्वतःचं करून घ्यायचं, समजा माझी कंपनी आहे किंवा नाही असं समजूया, पण तरी एखादं नाव आपल्याला रजिस्टर करता येऊ शकतं? हो. ट्रेडमार्कमध्ये कसं असतं, 2 गोष्टी होतात साधारणपणे. त्यातली पहिली गोष्ट जी असते ना, युजिंग सिन्स, म्हणजे हे जे व्यापार चिन्ह आहे ते तुम्ही कधीपासून यूज करताय. आणि सेकंड असतं प्रपोज टू बी यूज. प्रपोज टू बी यूज म्हणजे ज्या दिवशी मला ते नाव मिळणार त्या दिवशीपासून मी ते वापरायला चालू करणार. ओके. मग तुमचा बिझनेस जरी नसेल, तुमची कंपनी जरी नसेल, तुम्ही स्वतःच्या प्रोप्रायटरशिपच्या नावावरती ते ट्रेडमार्क ऍप्लिकेशन केलं ॲज अ प्रपोज टू बी यूज, आणि ज्या दिवशी तुम्हाला मिळेल त्या दिवशी तुम्ही ते यूज करू शकता. आता सेकंड केस जी मी बोललो की ट्रेडमार्कमध्ये युजिंग सिन्स म्हणजे तुम्ही जर 2015 पासून यूज करताय ते ट्रेडमार्क, 2010 पासून यूज करताय, तर त्या केसमध्ये काय होतं की तुम्हाला 2010 पासून जे यूज करताय त्याचे प्रूफ्स द्यावे लागतात ऍप्लिकेशन सोबतच. अच्छा, म्हणजे कुठल्या पद्धतीचे प्रूफ्स असतात ते? प्रूफ्समध्ये आता आपण भरपूर वेळा काय करतो, सोशल मीडियावरती मार्केटिंग करतो आपलं. इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेले असेल, त्या पोस्ट खाली डेट दिसत असेल की 2015 मध्ये केलेले आहे. सपोज आपण आपलंच उदाहरण घेऊ की सत्ता मंचचं जे प्लॅटफॉर्म्स आहेत वेगवेगळे, फेसबुक, यूट्यूब, तर त्याची एक डेट असते हो, चॅनल ओपनची. हो. चॅनल ओपनची पण डेट असते. एखादा व्हिडिओ तुम्ही पोस्ट केलाय, एखादी कम्युनिटी पोस्ट केलेली आहे त्याच्यावरती, त्याची पण एक डेट असते. तर त्या डेटचा एक स्क्रीनशॉट आपल्याला लागेल. त्याच्यासोबतच तुमचं GST काढला असेल, GSTचं एखादं इनवॉइस असेल, ते इनवॉइसही चालतं याच्यामध्ये. कुठे न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टिजमेंट दिली आहे ते सुद्धा चालतं आपल्याला. ओके, पुरावे म्हणून बरेच पुरावे गोष्टी. म्हणून चालतं. समजा आपल्याकडे पुरावेच नसतील किंवा आपला बिझनेस आपण सुरूच नाही केला, अशी केस आहे आणि मला तो पुढे 5-10 वर्षात कधीतरी भविष्यात वापरायचा आहे, तर त्या केसमध्ये काय मग? त्या केसमध्ये आपण जो फर्स्ट ऑप्शन होता की प्रपोज टू बी यूज, हा ऑप्शन निवडू शकतो. आणि हा ऍक्च्युअली आयडियल ऑप्शन आहे की प्रपोज टू बी यूज मध्ये आपण करून ट्रेडमार्कचं ऍप्लिकेशन करून घ्यायचं. ट्रेडमार्कचं ऍप्लिकेशन केलं, फॉर एक्झाम्पल आपण पकडलं की सत्ता मंच, मग सत्ता मंच नावाचं ट्रेडमार्क मिळालं, त्याच्यानंतर आपण त्या नावाचा बिझनेस स्टार्ट करू शकतो. कारण हे बेटर ऑप्शन आहे की आज आपण सत्ता मंच नावाने बिझनेस चालू केला आणि उद्या कळालं की अरे या नावाने ऑलरेडी बिझनेस आहे आणि आता आपल्याला नाव चेंज करण्याची वेळ आलेली आहे. खूप मोठं नुकसान होईल खूप ब्रँडचं. कन्फ्लिक्टिंग होतं. मग ही आयडियल सिच्युएशन आहे की तुम्हाला नाव मिळालं, मग तुम्ही बिझनेस स्टार्ट केला. मग या केसमध्ये पुरावे द्यायची गरज नाही? या केसमध्ये पुरावे द्यायची गरज नाही आपल्याला. आपण ते प्रपोज टू बी यूज म्हणतोय, यूजच केलेलं नाही याच्या आधी. अजून मला एक प्रश्न पडलाय सर की बिझनेस नेम आणि ट्रेडमार्क ह्याच्यामध्ये काय फरक आहे? याच्यामध्ये खरंच खूप मोठा फरक आहे. लोकांना असं वाटतं की बिझनेस, आता
प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आपण उदाहरण घेऊ. हम्म. कारण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव मिळायला खूप मेहनत लागते. त्याचं ऍप्लिकेशन करावं लागतं नावासाठी वेगळं, आणि रजिस्टर ऑफ कंपनीकडे ते नावाचं ऍप्लिकेशन केलं की आपल्याला ते नाव मिळून जातं. मग आपल्याला असं वाटतं की हे नाव मला मिळालंय ॲज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, म्हणजे तेच माझं बिझनेस, तेच माझं ट्रेडमार्क पण आहे. तर ती सगळ्यात मोठी चूक ठरते व्यावसायिक जे आहेत त्यांची. म्हणजे बिझनेस म्हणजे ट्रेडमार्क आणि प्रायव्हेट लिमिटेड सेम नसलं पाहिजे. सेम नसतं आयडियली, कारण की जे बिझनेस नेम असतं ते आपण रजिस्टर ऑफ कंपनीज किंवा पार्टनरशिप फर्म असेल रजिस्टर ऑफ फर्म यांच्याकडे रजिस्टर करतो. आणि ट्रेडमार्कचं जे आपण रजिस्टर करतो ना, ते ट्रेडमार्क कंट्रोलर जो असतो ट्रेडमार्कचा त्याच्याकडे रजिस्टर करतो आपण. म्हणजे हे या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, ट्रेडमार्क आणि बिझनेस नेम. म्हणजे तुम्ही आता बिझनेस नेम आपण कशासाठी यूज करतो, डे टू डे ऑपरेशन्स जे असतात कंपनीचे त्याच्यामध्ये आपण यूज करतो, की त्या नावाने तुम्हाला जीएसटीचं ऍप्लिकेशन करायचंय, त्या नावाने तुम्हाला कोणाला इनव्हॉइस पाठवायचंय, त्याच्यामध्ये आपण बिझनेस नेम यूज करतो. आणि ट्रेडमार्क जे आहे ना ते खूप वेगळी कन्सेप्ट आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं ना तर पार्ले प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हे झालं बिझनेस नेम. पण त्यांचे बिस्किट्समध्ये पण वेगवेगळे ब्रँड्स आहेत. आहे ना, ब्रिटानिया वगैरे भरपूर आहे. पार्लेचे जे आहेत ब्रँड्स त्याच्यामध्ये 2020 बिस्किट आहे, पार्लेचे ग्लुकोज बिस्किट आहे, त्याच्यानंतर चॉकलेट्स आहेत. क्रॅकजॅक आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, क्रॅकजॅक नावाचं ट्रेडमार्क घेतलेलं आहे. 2020 बिस्किट्स जे आहेत त्यांचे कुकीज त्याचं घेतलेलं आहे. हाईड अँड सीक जे कुकीज आहेत त्याचं ट्रेडमार्क घेतलेलं आहे. तर ट्रेडमार्क आहे ना ही खूप वायडर कन्सेप्ट आहे बिझनेस नेमपेक्षा. बिझनेस नेम तर तुमचं एकच आहे, पार्ले प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, पण तुमचे ट्रेडमार्क मल्टिपल्स आहेत. Okay. क्रॅकजॅक आहे, 2020 कुकीज आहे, हे सगळे म्हणजे ट्रेडमार्कमध्ये प्रोडक्ट्स जे नाव आहे त्याचं सुद्धा ट्रेडमार्क तुम्ही करू शकता. आणि जे तुमचे ब्रँड्स आहेत कुकीज किंवा प्रोडक्ट्स जे आहेत त्या प्रोडक्ट्सचं पण तुम्ही ट्रेडमार्क करू शकता. पण सपोज सर कसं होतं की समजा आता सत्तामनची कंपनी आहे आणि सत्तामनचा ट्रेडमार्क जर एकाच नावाने जर भेटला तर आपल्याला त्याचा फायदा जास्त होतो किंवा मग तो तसा असायला पाहिजे. पण आता मग ह्या केसमध्ये जर ट्रेडमार्क वेगळ्या नावाचा भेटला आणि कंपनी वेगळ्याच नावाची असेल तर चालतं ना सर. आता सगळ्यात मोठी कंपनी जर बघितली भारतातली टॉप 10 मध्ये येते ती हिंदुस्तान युनिलिव्हर. मग त्याच्यामध्ये तर कंपनीचं नाव हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, पण त्याचे ब्रँड्स एवढे आहेत, सर्फ एक्सेल आहे, रिन आहे, ह्या खूप सारे ब्रँड्स त्याचे आहेत. ओके. हा, मग तुमचं ट्रेडमार्क वेगळं असू शकतं आणि ब्रँड नेम तुमचं वेगळं असू शकतं. आता व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा व्यवसाय सुरू करताना ट्रेडमार्क घेणं किती आवश्यक आहे? आता एक युवा उद्योजक जो असतो ना त्याच्यासाठी खूप खडतर परीक्षा असते की व्यवसाय चालू करायचा आहे, चालू करताना भांडवल आणायचंय, कुठेतरी रेंटने ऑफिस घ्यायचंय, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग जर असेल तर त्याच्यासाठी खूप मोठा प्रवास आहे, मशिनरी परचेस करायची, स्टाफ हायर करायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं की त्याचं ट्रेडमार्ककडे दुर्लक्ष होतं. तो म्हणतो की आधी स्टार्ट तर होऊ दे माझा बिझनेस, एकदा बिझनेस स्टार्ट झाला की मग हे जे कंप्लायन्स वाला जो पार्ट आहे त्या कंप्लायन्स वाल्या पार्टकडे मी नंतर बघतो, जे ट्रेडमार्क घ्यायचं आहे त्याच्याकडं. पण त्यांनी खूप मोठा लॉस होतो बिझनेसमॅनसाठी. एक आपल्या आसपास आपण बघत असेल एक सबका डेंटिस्ट म्हणून एक डेंटल चेन आहे. तर त्यांचं पहिलं नाव काय होतं माहिती आहे का तुम्हाला? नाही. त्यांचं पहिलं नाव होतं माय डेंटिस्ट म्हणून. ओके. तर ही मुंबईची कंपनी आहे, टोटल डेंटल केअर त्यांचं नाव आहे, पण त्यांचं ट्रेडमार्क जो आहे किंवा जो ब्रँड नेम यूज करतात ते आहे माय डेंटिस्ट नावाने त्यांनी स्टार्ट केलं होतं स्टार्टिंगला. आणि त्यांनी ज्यावेळेस मुंबईच्या बाहेर गेलं बँगलोरमध्ये, तर बँगलोरमध्ये हर्षिता चौधरी म्हणून या डेंटिस्ट आहेत, त्या ऑलरेडी माय डेंटिस्ट नावाने बिझनेस करत होत्या. मग त्यांनी ऍप्लिकेशन केलं ट्रेडमार्ककडे इन्फ्रिजमेंटचं की हे नाव माझ्याकडे ऑलरेडी आहे, या नावाचं माझ्याकडे ट्रेडमार्क आहे, आणि यांनी ऍप्लिकेशन नंतर केलेलं आहे माझ्या नंतर माय डेंटिस्टचं. ओके, म्हणजे ट्रेडमार्क ह्यांना अगोदर मिळालेला होता. हो. मग त्याच्यानंतर बँगलोरचं जे सिव्हिल कोर्ट आहे त्यांनी इंट्रीम ऑर्डर पास केली. इंट्रीम ऑर्डर म्हणजे तात्पुरता दिलासा दिला जातो. तर इंट्रीम ऑर्डर पास केली की माय डेंटिस्टची जी वेबसाईट आहे, जे मुंबईचे टोटल डेंटल केअरवाले जे आहेत त्यांची त्यांना सांगितलं की तुम्ही वेबसाईट बंद करा तुमची, ज्यावेळेस ट्रेडमार्कचा रिझल्ट येईल त्यावेळेस आपण बघू, पण आता तुम्हाला वेबसाईट बंद करायची. आणि वेबसाईट बंद केल्यामुळं त्याचे जे इन्व्हेस्टर होते ते इन्व्हेस्टरनी बॅक ऑफ केलं. ते जवळपास 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये करणार होते. आणि एक्सपान्शन त्यांचं पूर्णपणे थांबलं. म्हणजे एवढा मोठा लॉस कंपनीसाठी होऊ शकतो.
आणि एवढी क्विक ॲक्शन घेतली जाते. हो, क्विक ॲक्शन घेतली जाते याच्यामध्ये. खूप प्रचंड, म्हणजे समजा ही जर एखादी मोठी कंपनी असेल तर हो, हो. तिचा लॉस तर फार करोडोमध्ये असेल. हो, हो. म्हणजे त्यांना पूर्ण त्यांचे ऑपरेशन्स थांबवावे लागले. हम्म. इन्व्हेस्टर बॅकआउट झाल्यामुळे त्यांच्याकडे फंड्सची कमतरता आली. फंड्सची नंतर त्यांनी पूर्णपणे मार्केटमध्ये रिटर्न यायला जवळपास 1 ते 1.5 वर्षाचा टाइम गेला. मग त्यांनी नाव चेंज केलं. सबका डेंटिस्ट नाव, म्हणजे माय डेंटिस्टचं सबका डेंटिस्ट केलं आणि त्या नावाने पुढे बिझनेस चालू केला. पण आता ह्याच्यामध्ये नुसतं पैशाचाच लॉस नाही झाला, ब्रँड गेला, इन्व्हेस्टर गेला, प्लस परत मार्केटिंग आणि ब्रँडिंग करावं लागतं, हो, तो भाग हो, वेगळा. हो, आणि सुरुवातीलाच जे नाव असतं ते लोकांच्या डोक्यात बसलेलं असतं, हो. मग त्याच्याशी फिलिंग जुळलेले असतात. शुभमजी, समजा एखाद्या व्यक्तीने नवीन व्यवसाय सुरू केला आहे पण त्याने ट्रेडमार्क अजून घेतलेला नसेल, तर ह्या केसमध्ये अजून काय नुकसान होऊ शकतं? पहिलं नुकसान जे खूप महत्त्वाचं नुकसान आहे, हम्म. की त्याला त्याचा ब्रँड जो आहे, जो त्यांनी कष्टाने उभा केलेला आहे, ज्याच्यासाठी त्यांनी मार्केटिंग केलेलं आहे, ज्याच्यासाठी त्यांनी डोमेन बुक केलेलं आहे, ज्याच्यासाठी त्यांनी पूर्ण टीम हायर केलेली आहे, नाव मार्केटिंग करून स्वतःचं रक्ताचं पाणी केलेलं आहे, तो ब्रँड त्याला सोडायला लागू शकतो. बापरे. सेकंड जे आहे, हम्म. एक्झिस्टिंग ब्रँड जो असेल, ज्यांनी ट्रेडमार्क रजिस्टर केलेला आहे, त्यांनी जर तुमच्यावरती इन्फ्रिंजमेंटची केस केली हम्म. तर तुम्हाला कॉम्पेन्सेशन आणि डॅमेजेस पण द्यायला लागू शकतात. आणि हे हे जे डॅमेजेस आहेत ते कोटीमध्ये सुद्धा असू शकतात. समोरचा बापरे. ब्रँड जी अमाऊंट मागेल, जर त्यांनी प्रूफ केलं की या ब्रँडनी माझं नाव वापरलं, त्याच्यामुळे माझ्या स्वतःच्या ब्रँडचं नुकसान झालेलं आहे, हम्म. हे जर सांगितलं तर जेवढी ते अमाऊंट कोट करतील ती अमाऊंट आपल्याला कोर्टामध्ये द्यायला लागू शकते. बापरे, हे तर प्रचंड नुकसान आहे. हो, हो. आणि तुम्हाला परत एकदा झाल्यावरती शून्यातून सुरुवात करायची, नवीन नाव घेऊन, नवीन ब्रँड घेऊन. त्याच्यामुळे ट्रेडमार्क हा बिझनेस सुरू होण्याच्या वेळेस किंवा सुरू झाल्यानंतर लगेच करणं कधी पण फायद्याचं आहे. शुभमजी, बऱ्याचदा काय होते माहिती आहे का, नवीन उद्योजक एंटरप्रेन्योर असेल किंवा बऱ्याच केसेसमध्ये मी असं बघितले की लोकांना वाटतं की जे आहे ते गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे, तिथं कंपनी रजिस्टर केली हो, हो. की आपला ट्रेडमार्क झाला आणि हे नाव आपलं झालं. मग आता ही ही गोष्ट कशी आहे, तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? याच्या दोन्ही डिपार्टमेंट वेगळे वेगळे आहेत, हे सगळ्यात पहिल्यांदा समजायला पाहिजे आपल्याला. हम्म. म्हणजे तुम्ही शॉप ॲक्ट जर काढताय हम्म. तर ते शॉप ॲक्ट म्युन्सिपाल्टीसाठी असतं आपलं, म्हणजे जी हम्म. लोकल बॉडी असते त्याच्या अंडर येतं. हम्म. शॉप ॲक्ट जे आहे ते उद्यम जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे येतं. हम्म. तर त्याचं रजिस्ट्रेशनची जी अथॉरिटी ती वेगळी आहे आणि ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनची अथॉरिटी वेगळी आहे. म्हणजे तुम्ही फक्त शॉप ॲक्ट काढलं म्हणून तुम्हाला दुसऱ्याचं पण प्रोटेक्शन मिळेल असं नाहीये. हम्म. तुम्हाला ट्रेडमार्कसाठी स्वतंत्र ॲप्लिकेशन तुम्हाला करावं लागतं. हम्म. मग ते लोकांचा जो गैरसमज आहे हम्म, हम्म, हम्म. तो बरोबर आहे का? नाही, ट्रेडमार्क ही पूर्णपणे वेगळी कन्सेप्ट आहे. त्याची स्वतंत्र रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. शॉप ॲक्टची जशी वेगळी स्वतःची प्रोसेस आहे, तशीच ट्रेडमार्कची एक स्वतःची वेगळी प्रोसेस आहे. आता ह्या केसमध्ये अजून एक गोष्ट ॲड करतो की समजा आपण एखाद्या नावाने व्यवसाय सुरू करतो पण आपल्याला माहीत नाही, भारतात असेल, आपल्या राज्यात असेल किंवा जगात असेल, की आपल्या नावाने कुणी आधी व्यवसाय करतंय ह्या नावाने. कारण असंही होऊ शकतं ना की आपल्या अगोदर कुणीतरी ते नाव वापरते. हो, हो. मग अशा केसमध्ये आपण शोधायचं कसं की आपलं नाव आधीच वापरलेलं आहे किंवा नाही? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तिथंच आमचा पण रोल येतो ट्रेडमार्क एजंटचा, ओके. की सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, तुम्हाला वाटतं की या नावाने मला व्यवसाय चालू करायचा आहे. एक बरोबर. आपण जर सत्ता मंचाचं जर उदाहरण घेतलं, हम्म. की सत्ता मंच या नावाने मला व्यवसाय चालू करायचा आहे. बरोबर. तर नॉर्मली बिझनेसमन काय करतात की हम्म. गुगलवरती जाणार, सर्च करणार सत्ता मंच. गुगलवरती त्यांना दिसतं की अरे ह्या नावाचं काहीच नाही, ओके. या नावाची वेबसाईट नाहीये, या नावाचं मला एक्झिस्टिंग काय दिसत नाहीये, चला मी या नावाने व्यवसाय चालू करू शकतो. पण हीच सर्वात मोठी चूक ठरते. कारण की गुगलवरती जे दिसतं ते ट्रेडमार्कमध्ये दिसेलच असं नाहीये. म्हणजे ट्रेडमार्कमध्ये एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने या नावाने जर ट्रेडमार्कचं ॲप्लिकेशन केलं असेल हम्म. आणि त्यांनी बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्याचा अजून, तर प्रोटेक्शन जे मिळेल ना, ते जो फर्स्ट ॲप्लिकेशन जे केलेलं आहे हम्म. त्याला मिळेल. आणि इंडियामध्ये जनरली फर्स्ट टू फाईल या बेसिसवरती ट्रेडमार्क मिळतं. म्हणजे जो फर्स्ट फाईल करतो त्या बेसिसवरती मिळतं. त्याच्यामुळं जो बिझनेसमन आहे त्यांनी नाव सुरुवातीला चेक करताना एक चांगला ट्रेडमार्क एजंट, ट्रेडमार्क अटॉर्नी हायर करावा. त्याच्याकडून ट्रेडमार्क सर्च रिपोर्ट काढून घ्यावा की या नावाचं मला मिळण्याचे चान्सेस किती आहेत. किंवा सर्च रिपोर्टमध्ये सगळं असतं की कोणत्या क्लासमध्ये तुम्हाला मिळणार आहे, त्याचे कन्फ्लिक्ट म्हणजे प्रोबॅबिलिटी एक सांगतात नॉर्मली. मग ते तुम्ही सर्च रिपोर्ट काढून घेतलं पाहिजे आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही
डिसिजन घेतला पाहिजे की ह्या नावाने तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. जर नसेल तर ट्रेडमार्क एजंट किंवा जे असतात लिगल कन्सल्टंट ते तुम्हाला नाव वेगळे सजेस्ट करतात, की एखाद्या नावाला समजा तुम्ही समोर एक वेगळं प्रिफिक्स लावलं आणि त्याला डिस्टिंक्टिव्ह नाव बनवलं, वेगळं नाव बनवलं, त्याचं प्रोनाऊन्सिएशन वेगळं बनवलं, तर ते तुम्हाला नाव मिळू शकतं. तुम्ही एक चांगल्या एजंटला कन्सल्ट करणं महत्वाचं आहे या केसमध्ये. पण सर बऱ्याचदा काय म्हणतो बघा बघा, रिबुक आहे तर स्पेलिंग चेंज करतात हो, आणि हो, हो. असंही नाव वापरतात मार्केटमध्ये. हो. मग समजा तुम्ही म्हटले की प्रोनाऊन्सिएशन हा विषय शब्द तुम्ही वापरला, समजा स्पेलिंग वेगळं केलं, हो. थोडंसं AEI काय बदललं, पण प्रोनाऊन्सिएशन सेम आहे, आता ह्या केसमध्ये त्याला ट्रेडमार्क मिळेल का? आता आजकाल न्यूमरोलॉजीवर सर एवढं आलंय ना की प्रत्येक जण स्वतःच्या नावाचं वेगळं स्पेलिंग लिहितात. हो. वेगळं स्पेलिंग लिहिलं म्हणजे ते युनिक झालं असं नाही. त्याचा उच्चार कसा करताय ना तुम्ही ते खूप महत्वाचं आहे. आता एक सिंपल रिबॉकचं पण तुम्ही उदाहरण दिलं. आता जयश्रीचे आपण 2 वेगळे स्पेलिंग लिहितो. हो, जयश्री RI पण लिहितो, काय काय जण RI लिहितात आणि काय काय जण डबल E लिहितात. बरोबर. मग ते जयश्री RI आणि डबल ही ट्रेडमार्क मध्ये एकच आहे. ओके, म्हणजे उच्चार सेम आहे म्हणून. उच्चार सेम आहे म्हणून तुम्ही फक्त स्पेलिंग वेगळं केलं. म्हणजे जनरली लोक लिहितात वेगळे वेगळे स्पेलिंग, पण स्पेलिंग वेगळं लिहिलं म्हणून ते होत नाही. त्याचा उच्चार कसा येतोय ना ते बघतात ट्रेडमार्क मध्ये. म्हणजे फोनेटिक साऊंड असं ट्रेडमार्क मध्ये नॉर्मली त्याला म्हणतात की तो कसा येतोय. बरोबर, म्हणजे स्पेलिंग पण सेम असेल तरी मिळणार नाही आणि प्रोनाऊन्सिएशन पण सेम असेल तरी मिळणार नाही. हो हो. ओके सर, मार्केटमध्ये कसं आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. तर बऱ्याचदा काय होतं की प्रत्येक कंपनीचे सोशल मीडिया अकाउंट्सवर नावं असतात. समजा इंस्टाग्राम, फेसबुक कंपनीच्या नावानेच ते उघडलेले असतात. तर आता एखाद्याला सपोज सत्तामनचं हे सगळे अकाउंट्स आहेत, पण सत्तामनचं रजिस्टर आहे का नाही ट्रेडमार्क, हे जर एखाद्याला दुसऱ्याला जर सत्तामंच घ्यायचं असेल त्यांनी कसं चेक करायचं? आपल्याला आहे ना युट्यूबला अकाउंट तुम्ही ओपन केलं म्हणजे तुम्ही ट्रेडमार्क झाला असं नाही. ट्रेडमार्कची स्वतंत्र प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागतं. जर एक्झिस्टिंग कोण नाव यूज करतंय आणि त्यांनी ट्रेडमार्क नाही केला, तुम्हाला वाटलं की ह्या नावाने मला पण बिझनेस करायचा आहे आणि तुम्ही जर ट्रेडमार्क केला तर तुम्हाला मिळण्याचे चान्सेस भरपूर आहेत. कारण इंडियामध्ये जी जनरली प्रोसेस फॉलो होते ती फर्स्ट टू फाईल या बेसिसवरती फॉलो होते, की जो फर्स्ट ॲप्लिकेशन करेल त्याला ते ट्रेडमार्क मिळू शकतं. पण तुम्ही मगाशी म्हटलात की समजा एखादा आधीच वापरत असेल आणि त्याने जर नंतर फाईल केली आणि ह्यांना ट्रेडमार्क तो मिळाला, तर त्या केसमध्ये तो ट्रेडमार्क कोणाला मिळाला पाहिजे? तो ट्रेडमार्क आहे ना युजर्स बेसिसवरती पण मिळतो, की कोण एक्झिस्टिंग यूज करतोय आणि तो त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी येतात. फर्स्ट येतं की तो यूज करतोय. फॉर एक्झाम्पल आपण मगाशी बोललो 2015 पासून यूज करतोय. फर्स्ट त्याच्याकडे प्रूफ्स पाहिजेत की मी 2015 पासून हे सगळं यूज करतोय. सेकंड जे येतं ते येतं कंटिन्युअस यूज पाहिजे, म्हणजे की मी प्रत्येक वर्षी याला यूज केलेलं आहे, त्याचे प्रूफ्स त्याला सबमिट करायला लागतात. थर्ड याच्यामध्ये येतं की लोकांना वेल नोन असला पाहिजे तो, की लोकांना कळायला पाहिजे की अच्छा अरे अमूल म्हणजे दूध विकतं. हे जसं लोकांना क्लिक होतं लगेच अमूल म्हणजे दूध, तसं लोकांना त्याच्याबद्दल क्लिक व्हायला पाहिजे. आणि हे सगळ्या गोष्टी कोर्टमध्ये तुम्हाला प्रूफ कराव्या लागतात. आणि आपले इंडियन कोर्ट्स तर माहिती आहेत की डिस्ट्रिक्ट कोर्ट मधून जाणार आपण हायकोर्टला गेलं, हायकोर्टला पण परत रिव्हिजन पेटिशन नंतर परत सुप्रीम कोर्ट, म्हणजे कधी पण काटना पडेगा, तारीख पे तारीख. हो, त्याच्यामुळं युजिंग याच्यामध्ये आपल्याला फायलिंग केलेलं कधी पण बेटर आहे. म्हणजे की जो फर्स्ट फाईल करतो त्याला ते एक्सक्लुझिव्ह राईट मिळून जातो. पण माझा अजून एक प्रश्न आहे की समजा मला ट्रेडमार्क मिळाला आहे, पण सत्तामंचचं नाव कोणीतरी आधीपासून वापरतं पण त्याचा ट्रेडमार्क नाही आहे, पण ट्रेडमार्क मला मिळालेला आहे. ओके, तर ह्या केसमध्ये त्याने जर सांगितलं की ते वापरतायत पण ट्रेडमार्क घेतला नाही आणि तो आता आम्हाला द्या, असं होतं का? नाही, असं लगेच तर होत नाही. तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जावं लागेल, तिथे ॲप्लिकेशन द्यावं लागेल, इन्फ्रिंजमेंटचे ॲप्लिकेशन द्यावं लागेल. आणि तुमच्याकडे जर ट्रेडमार्क आहे तर तुम्ही पण त्याला डिफेंड करणारच ना. अरे तू म्हणतोय 2015 पासून करतोय, मी पण करतोय तेव्हापासून बिझनेस, तू अनरजिस्टर आहे, मी रजिस्टर आहे. ओके, हा, म्हणजे तो ज्याच्या नावावर रजिस्टर आहे त्यालाच मिळेल. त्याला प्रोटेक्शन जास्त मिळतं. आता बऱ्याचदा बघा काय होतं की ब्रँड नेम आणि लोगो काहींचा सेमच असतो, काहींचा वेगवेगळा असतो. मग आता ह्या केसमध्ये नेमकं ब्रँड नेम रजिस्टर करायचं की लोगो रजिस्टर करायचं का दोन्ही रजिस्टर करायचं? आपण परत एकदा त्याला एक्सप्लेन करतो की ट्रेडमार्कमध्ये ज्या कॅटेगरीज आहेत ट्रेडमार्कच्या, त्याच्यामधली पहिली कॅटेगरी जी आहे ती वर्ड मार्क आहे.
म्हणजे म्हणजे आपण वर्ड मार्क म्हणजे काय, फक्त सिम्पल नाव, प्लेन ब्लॅक अँड व्हाईट मध्ये अच्छा, नाव म्हणजे तुमचं. शब्दामध्ये फक्त. शब्दामध्ये. हम्म. म्हणजे ब्रँड नेम आपण म्हणतो ते मग ह्या कॅटेगरीमध्ये येतं, वर्ड मार्क मध्ये. ओके. सेकंड जे येतं ते येतं लोगो, जसं म्हणला तुम्ही, ते ट्रेडमार्क मध्ये डिव्हाइस मार्क मध्ये येतं. म्हणजे ज्यावेळेस आपण बिझनेस स्टार्ट करतो त्यावेळेस काय असतं की फक्त नाव मला माहिती आहे. तुम्ही जाता ग्राफिक डिझायनरकडे जाता, म्हणता अरे या नावाचं मला लोगो बनवून दे, तो बरोबर. बनवून देतो. त्याच्यानंतर तुम्ही एक दुसरा ग्राफिक डिझायनर बनता, दुसरा ग्राफिक डिझायनर तुम्हाला भेटतो, तो म्हणतो अरे याच्यामध्ये आहे ना हे थोडा असं रफार तू असं केला, थोडासा मात्रा चेंज केली तर हे तुझा लोगो अजून छान होईल. तर लोगो जो आहे ना तो स्टॅटिक नसतो, म्हणजे चेंज होतो सिच्युएशननुसार. बरोबर. तुमचा बिझनेस ज्या प्रकारे चेंज होतो त्याप्रमाणे लोगो पण तुमचा चेंज होतो. आता रिसेंटली महिंद्राचंच उदाहरण बघा ना, हो ह्या हो 1-1.5 वर्षात 2-3 वेळेस चेंज झालेला आहे. लोगो त्यांचा चेंज झाला. हम्म. त्यांचा पहिला सर्कल मध्ये यम यायचा, परत त्यांनी फक्त यम त्यांनी केला, तो थोडासा तिरका होता, आता त्यांनी सरळ यम केला. तर आणि त्याची इलेक्ट्रिक ईव्ही गाडीचा परत तो वेगळाच एम आहे. वेगळा यम आहे. तो एकदम फ्युचरला हे करून, म्हणजे जेनझीला त्यांनी थोडासा असं हे करण्याचा प्रयत्न attract केला, केलं. अट्रॅक्ट करण्याचा, असं अग्रेसिव्ह त्याला बनवलं लोगोला. मग या केसमध्ये काय होतं की लोगो चेंज होत राहतो तुमचा. मग फर्स्ट ज्यावेळेस तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय ना, आयडियली हेच एक्सपेक्टेड आहे की तुम्ही वर्डमार्कचं लोगो करून घ्या, कारण नाव तर तुम्ही सारखं सारखं चेंज नाही करणार आहे. बरोबर. आणि वर्डमार्कचं लोगो करून घ्या. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना की अरे हा एकदम माझा आयडियल लोगो आहे, माझा बिझनेस पण असा आहे, माझा बिझनेस आता सेटल आहे आणि चान्सेस खूप कमी आहेत की मी माझा लोगो चेंज करेल, त्यावेळेस तुम्ही डिव्हाइस मार्क किंवा लोगो मार्कसाठी ऍप्लिकेशन करा. आयडियली तुम्हाला दोन्ही पण याचं ऍप्लिकेशन करायचंय, फक्त प्रायोरिटी कोणाला द्यायची, प्रायोरिटी वर्ड मार्कला द्यायची, सेकंड प्रायोरिटी तुम्हाला डिव्हाइस मार्क लोगो मार्कसाठी द्यायची. शुभमजी, समजा मी एखादा ट्रेडमार्क रजिस्टर केला, त्याचा लोगोही माझ्याकडे आहे, पण आता ह्या केसमध्ये एक अशी व्यक्ती की त्यांनी माझं नाव आणि लोगो वापरायला चालू केलं, पण ते कुठंच रजिस्टर नाहीये, तर आता ह्याच्यामध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवाई आपण करू शकतो का? नक्कीच. याचं ज्यावेळेस तुम्हाला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं ना, ते ट्रेडमार्क एक्सक्लुझिव्हली यूज करण्याचा राईट तुम्हाला मिळतो. म्हणजे इंडियामध्ये ते नाव तुम्ही सोडून कोणच यूज करू शकत नाही, एवढं तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेडमार्कमध्ये प्रोटेक्शन मिळतं. आणि जर तुम्हाला असं आढळलं की त्या नावाने कोण यूज करते, तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्याची सीज अँड डिझीज म्हणतात ट्रेडमार्कमध्ये, म्हणजे की तू आत्ताच्या आत्ता हे ट्रेडमार्कचं तुझा जो बिझनेस आहे तो थांबव आणि हे नाव वापरायचं थांबव. याच्या आपण ऑर्डर कोर्टाला पास करायला सांगू शकतो आणि इन्फ्रिंजमेंटची पण ऑर्डर पास करायला सांगू शकतो. आणि त्याचं नाव आपलं नाव त्याने यूज केल्यामुळं जर आपलं काही नुकसान झालं असेल, आता ग्राहकाला काय असतं, ग्राहकाला बघितलं अरे चला अमूल दूध आहे, तो जाऊन डायरेक्ट परचेस करतो, तो विचार नाही करत कारण नक्की हे ओरिजिनल अमूल आहे का डुप्लिकेट अमूल आहे. आणि जर समजा ते खराब क्वालिटीचं दूध असेल तर बदनामी आपली होते, ना की जो फ्रॉड माणूस आहे त्याची. त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्याला बिझनेस थांबवायला लावू शकता. जे नुकसान झालंय तुमचं त्याच्यासाठी कॉम्पेन्सेशन सुद्धा तुम्ही मागू शकता. आता बऱ्याच केसमध्ये बघा, पॅरागॉनचं एक उदाहरण आहे की एकदा मी पॅरागॉनचं चप्पल गेलेलो, त्याच्यात पॅरा नून म्हणून ते होतं, डिझाईन सेम, कलर सेम, फॉन्ट सुद्धा सेम, फक्त जीचा एन केला होता आणि त्याला खाली ओढला होता. मग आता अशा केसेसमध्ये आता तिथं स्पेलिंग पण वेगळं आहे, पण उच्चार सेम आहे, सगळं प्रॉडक्ट सेम आहे, तर अशा केसमध्ये कुठली कायदेशीर कारवाई होते? या केसमध्ये काय होतं की ट्रेडमार्कमध्ये जे प्रोटेक्शन मिळतं ना आपल्याला, त्याच्यामध्ये हे की तुमचं नाव बघून समोरच्याला असं नाही वाटत आहे ना की सेमच नाव आहे. आता फसवणूक तर होत नाही ना. आता आपण तुम्ही खूप बारकाईने त्याचं स्पेलिंग चेक केलं, पण असे किती लोक आहेत की जे चेक करतील स्पेलिंग? करतच नाही, कळणार पण नाही, ते कळणार पण नाहीये. आता ही रिसेंटच एक केस आहे, आता 2025ला त्याची ऑर्डर आली. स्टारबक्स कॉफी तुम्हाला माहिती असेल, प्रसिद्ध आहे की? प्रसिद्ध आहे भरपूर. तर पंजाबच्या एका माणसाने काय केलं, सरदार बक्स नावाने सेम चालू केलं. लोगो मध्ये सुद्धा मेहनत नाही घेतली माणसाने. इकडे एक सुंदर युवती आहे, त्यांनी सरदारजीचा फोटो टाकला, त्यांनी राऊंड मध्ये त्याचा लोगो बनवला, स्टारबक्सचा लोगो राऊंड मध्ये, सरदार बक्स मध्ये पण लोगो राऊंड मध्ये. तर याच्यामध्ये नाव वेगळे त्यांचं, पण लोक कन्फ्युज होत होते, अरे हे स्टारबक्सच आहे. आत गेल्यावर त्यांना कळत होतं अरे हे सरदार बक्स आहे. मग कोर्टाने त्यांना ऑर्डर केली की तुम्ही तुमचा लोगो चेंज करा. मग त्यांनी त्यांचा लोगो सिम्पल रेक्टँगल शेप मध्ये केलं. मग लगेच ते चेंज झाल्यामुळे लोकांना कन्फ्युजन कमी झालं. बरोबर. समजा आपण कायदेशीर कारवाई जर केली तरी पण त्याने जर लोगो काढला नाही, तर ह्याच्यामध्ये पुढं काय होतं?
असं सहसा होत नाही की कायदेशीर कारवाई झालेली आहे हम्म. आणि त्याच्यानंतर कोणी यूज करायचं थांबवलेलं आहे, कारण त्यालाही बिझनेस करायचा आहे. पण जर असेल तर आपण कोर्टाकडून अजून इन्फ्रिंजमेंटची पण ऑर्डर पास करून घेऊ शकतो. हम्म. आता थोडं पुढे जाऊया की ट्रेडमार्क रजिस्टर करायचं आहे आता, पण ह्याच्यामध्ये असं असतं की क्लासेस असतात, बरोबर? हो हो. तर म्हणजे आता हे क्लास म्हणजे नेमकं आहे ट्रेडमार्क मधले? ट्रेडमार्कचं जे प्रोटेक्शन असतं ना, ते आपल्याला गुड्ससाठी मिळतं किंवा सर्व्हिसेससाठी मिळतं. मग त्याचं ग्रुप केलेले आहेत. आता ट्रेडमार्कचे टोटल 45 क्लास आहेत. क्लास 1 टू क्लास 34 हे जे आहेत क्लास ते गुड्समध्ये येतात. Okay. आणि 35 टू 45 हे जे क्लासेस आहेत ते सर्व्हिसेसमध्ये येतात. आता जसं क्लास 1 जे आहे ते केमिकल प्रोडक्टसाठी आहे. ओके. क्लास 30 जे आहे ते कॉफी, टी यांच्यासाठी आहे. तर मग असे गुड्स प्रमाणे वेगवेगळे क्लासेस केलेले आहेत. म्हणजे समजा तुमचं जर तुम्ही कॉफी सेल करताय किंवा टी सेल करताय, त्याचं होलसेल करताय किंवा मॅन्युफॅक्चरिंग करताय, तर तुम्ही क्लास 30 मध्ये ऍप्लिकेशन करणं एक्सपेक्टेड आहे. पण जर तुम्ही कॉफी बनवून विकताय तर तुमच्या इथे कॅटेगरी कॅफे किंवा रेस्टॉरंटची कॅटेगरी येते तुमची. मग त्याच्यासाठी क्लास 43 आहे. मग तुम्ही 43 मध्ये ऍप्लिकेशन करणं एक्सपेक्टेड आहे. मग तुमचा बिझनेसचं नेचर जसं चेंज होतं तसं ट्रेडमार्कचा क्लास पण चेंज होतो. सपोज आता माझा मॅन्युफॅक्चरिंग मधला एक बिझनेस आहे आणि पुढच्याचा सर्व्हिस सेक्टर मधला बिझनेस आहे. मग आता मी जर मॅन्युफॅक्चरच्या क्लासमध्ये जर रजिस्टर केलं, मला ते मिळालं, तर पुढच्यानी जर दुसऱ्या कॅटेगरीत केलं त्यालाही मिळू शकतं का? त्यालाही नाव मिळू शकतं ट्रेडमार्कचं. मग तो मार्केटिंग ब्रँडिंग तर मग कसं कर, पुढे तर सगळं हेच होईल, गडबड हो होईल ना? हो. त्याच्यामुळं तिथं आमचा रोल येतो परत एकदा, हम्म. की ट्रेडमार्क एजंटला तुम्ही कन्सल्ट करा. तो तुम्हाला सांगेल की हे 3 ते 4 क्लास जे आहेत ते तुम्हाला येतील. तर आयडियली तुम्ही तिन्ही क्लासमध्ये ऍप्लिकेशन केलं पाहिजे. हम्म. म्हणजे भविष्यातले जर धोके टाळायचे असतील आपल्याला, तर आज त्याचं प्रिकॉशन घेऊन आपला ब्रँड आज प्रोटेक्ट केला पाहिजे. पण मग आपण जे म्हणतो ना की आता तुम्ही मगाच म्हटले की नाव प्रोनाऊन्सिएशन सेम असलं तरी त्याला घेता येत नाही, हो, पण हो. क्लास चेंज झाल्यावर कसं काय घेता येते? त्याचा पूर्ण बिझनेसच वेगळा आहे ना. आता एखादा जर केमिकलमध्ये डील करत असेल आणि एखादा कॉफीमध्ये डील करतोय, तर दोघांचं पूर्ण बिझनेस वेगळा आहे आणि ते एकमेकांना कन्फ्लिक्ट होणार नाहीत. आता समजा कोणी कॉफी परचेस करायला गेला, त्याला नाव दिसलं की ब्रू कॉफी आहे, तर तो ब्रू घेणार. दुसरा कोणी केमिकल ब्रू नावाने कोणी घेणार नाही, की ब्रू नावाचं केमिकल आहे किंवा नेस्लेची केमिकल आहे. मग ते लोक कन्फ्यूज होत नाहीत, त्याच्यामुळं कन्फ्यूज होत नाहीत क्लासेसमध्ये, त्याच्यामुळे ते वेगवेगळे क्लासेस आहेत. आणि मग ह्याचा खर्च जो असतो, समजा एक ट्रेडमार्क रजिस्टर केला एका क्लासमध्ये, त्याची फी किती आहे, म्हणजे कशी असते? आणि मग जर 3 क्लासमध्ये तर एकाच फी मध्ये होतं का हे, का त्याला 3 वेळा फी द्यायची? आता या केसमध्ये कसं होतं की नॉर्मली जर तुम्ही MSME मध्ये रजिस्टर आहात, स्टार्टअप आहात किंवा प्रोप्रायटर आहात, प्रोप्रायटर मी इथं इंडिव्हिज्युअलला म्हणतोय, तर तुम्हाला 4500 ही गव्हर्नमेंट फी असते. आणि जर तुम्ही एस्टॅब्लिश कंपनी असाल तर तुम्हाला 9000 फी असते. ही नॉर्मल फी आहे त्याची एका क्लासमध्ये ऍप्लिकेशन करण्याची. पण तुम्हाला जर असं आहे की मला मल्टी क्लास ऍप्लिकेशन करायचे, तर मल्टी क्लास ऍप्लिकेशनसाठी तुम्हाला वेगळी फी लागते. तुम्ही वेगळे वेगळे पण ऍप्लिकेशन करू शकता किंवा सिंगल ऍप्लिकेशन पण करू शकता. सिंगल ऍप्लिकेशन अराउंड तुम्हाला 20,000 ची फी असते. त्याच्यामध्ये तुम्ही मल्टी क्लासमध्ये पण ऍप्लिकेशन करू शकता. ग्रेट. आता मला अजून थोडं डिटेलिंग जाणून घ्यायचं आहे की ट्रेडमार्कची जी एकंदर सगळी प्रोसेस आहे ती कशी असते? ट्रेडमार्कमध्ये ना सगळ्यात पहिल्यांदा येतं ऍप्लिकेशन. म्हणजे तुम्ही एखाद्या ट्रेडमार्क एजंटकडे जावा, तुम्ही सर्च रिपोर्ट काढा. सर्च रिपोर्टच्या बेसिसवरती तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये ऍप्लिकेशन करायचंय, कोणत्या बिझनेससाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचंय. त्याच्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन करता. ऍप्लिकेशन झालं की ट्रेडमार्कचं स्टेटस असतं फॉर्मॅलिटी चेक पास. फॉर्मॅलिटी चेक पास म्हणजे काय, की तुम्ही ऍप्लिकेशनची जी फी होती ती फी भरलेली आहे. जे रिस्पेक्टिव्ह डॉक्युमेंट्स होते अपलोड करण्यासाठी ते तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. त्याच्यानंतर ते जे तुमचं ऍप्लिकेशन आहे ते ट्रेडमार्कच्या एक्झामिनरला असाइन होतं. एक्झामिनरला असाइन झालं की एक्झामिनर ऍप्लिकेशन चेक करतो. ऍप्लिकेशनमध्ये त्याचे काय काय क्रायटेरिया आहेत ते पुढे डिस्कस करूच आपण. त्या क्रायटेरियावरती ऍप्लिकेशन चेक करतो आणि ते ऍप्लिकेशन एक्झामिनेशन रिपोर्ट बनवतो. एक्झामिनेशन रिपोर्ट बनवला की तो एक्झामिनेशन रिपोर्ट सिनियरला त्याच्या फॉरवर्ड करतो. तो असतो एक्झामिनरचा सिनियर असतो त्याला फॉरवर्ड करतो आणि तो नंतर एक्झामिनेशन रिपोर्ट इश्यू होतो. एक्झामिनेशन रिपोर्ट इश्यू झाला आणि त्या एक्झामिनेशन रिपोर्टमध्ये जर त्यांनी काही क्वेरी काढले असेल तर त्या क्वेरीला रिप्लाय करण्यासाठी आपल्याकडे 30 डेज असतात. त्या 30 डेजमध्ये आपल्याला रिप्लाय करायचं आहे.
त्या रिप्लाय केल्यानंतर परत एक्झामिनर जो असतो तो चेक करतो. आता रिप्लाय जो केलाय आपण तो एक्झामिनरला जर सॅटिस्फॅक्टरी वाटला तर तो जर्नलमध्ये पब्लिश करतो आपलं ऍप्लिकेशन. जर त्याला असं वाटलं की अरे हा रिप्लाय जो सबमिट केलाय तो सॅटिस्फॅक्टरी नाहीये तर तो हिअरिंग लावतो, शो कॉज हिअरिंग. मग हिअरिंग मध्ये आपल्याला एक्झामिनर जो आहे किंवा ट्रेडमार्क रजिस्टर जो आहे त्याच्या समोर जाऊन आपलं ऍप्लिकेशन का युनिक आहे आणि हे ट्रेडमार्क तुम्हाला का मिळालं पाहिजे ते आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं. मग तो जर ट्रेडमार्क एक्झामिनर जो आहे तो कन्व्हिन्स झाला तुमच्या हिअरिंगमध्ये तर तुमचं ते जर्नलमध्ये पब्लिश होतं. जर्नलमध्ये पब्लिश होतं म्हणजे काय, ट्रेडमार्कची जर्नल जी असते ती वीकली निघत असते आणि एकदा जर्नलमध्ये पब्लिश केल्यानंतर ती 4 महिन्यासाठी जर्नल ओपन असते की जनरल पब्लिक जे आहे जनरल पब्लिकला अपोजिशन घेण्यासाठी की ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी की अरे हा माझा ट्रेडमार्क आहे ह्यानी कसं काय ऍप्लिकेशन केलं, असं जर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते 4 महिन्यासाठी ओपन असतं. त्या पिरियडमध्ये ते घेऊ शकतात. जर 4 महिन्यामध्ये कोणतंच ऑब्जेक्शन नाही आलं तर ट्रेडमार्क रजिस्ट्रार जो आहे तो तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू करतो. जर ऑब्जेक्शन आलं तर त्याची हिअरिंग लागते. मग ती हिअरिंगला आपण जाऊन परत आन्सर देऊन सॅटिस्फॅक्टरी आन्सर देऊन आपल्याला यावं लागतं. सर तुम्ही आत्ता म्हटलात की जर्नलमध्ये प्रसिद्ध होतं, पण आता हे एखाद्याचे रजिस्टर असतील किंवा नसतील किंवा कोणी वापरत असेल तर जर्नलमध्ये ज्यावेळेस एखादा पब्लिश होतो ट्रेडने त्यावेळेस त्याचं काही गव्हर्नमेंट लोकांना पाठवतं का मेल वगैरे काय, का त्याच्यात जर्नलमध्ये जाऊन बघायला पाहिजे लोकांनी? आता सध्या जी प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट हेच एक्सपेक्ट करतं की तुम्ही जर्नल्स जे आहेत जे पब्लिश होतात ते चेक करा. कारण गव्हर्नमेंट रिप्लाय करायला तुम्हाला 4 मंथ्सचा टाइम देते. म्हणजे तुम्ही 2-3 महिन्यातून एकदा जर्नल चेक करणं हे गव्हर्नमेंट एक्सपेक्ट करते. पण येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंट असं एक्सपेक्ट करते की ज्या माणसाचं ट्रेडमार्क कन्फ्लिक्टमध्ये येत असेल त्याला मेल गेला पाहिजे की तुमच्या नावाचं किंवा तुमच्या नावाशी सिमिलर असं ऍप्लिकेशन झालेलं आहे आणि ते मेल पाठवण्याच्या गव्हर्नमेंट तयारीत आहे सध्या. कारण AI मुळे गव्हर्नमेंटला पण खूप सोपं झालंय की सगळ्या प्रोसेसेस मॅनेज करणं. बरोबर. पण सर आता हे जर्नल जे प्रसिद्ध होतं हे कुठं होतं पब्लिश? जर्नल जे पब्लिश होतं ना ते ट्रेडमार्कची वेबसाईट आहे IP इंडिया म्हणून, त्या वेबसाईटवरती पब्लिश होतं. हे वीकली पब्लिश होतं की त्या वीकमध्ये किती जणांचं ऍप्लिकेशन जे ते डिपार्टमेंटने ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि आता ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देण्याच्या तयारीत आहेत. मग ते जर्नलमध्ये असतं ऍप्लिकेशन पूर्ण. आता खरं जर परिस्थिती पाहिली तर बऱ्याच लोकांना ट्रेडमार्क म्हणजेच नेमकं काय हे माहीत नसतं. ते जर्नल तर फार पुढची गोष्ट झाली. बरोबर. पण आता मला अजून एक गोष्ट ह्यात थोडीशी विचारावीशी वाटते की तुम्ही इतक्या मोठ्या प्रोसेस सांगितल्या पण साधारण ट्रेडमार्क मिळायला वेळ किती लागतो? ट्रेडमार्क मिळण्यासाठी ना साधारण एक 18 महिने ते 2 वर्ष पर्यंत टाइम लागतो. म्हणजे 1.5 वर्ष ते 2 वर्ष आपण पकडू साधारण एवढा टाइम लागतो जर या सगळ्या प्रोसेसमधून जायचं जर असेल तर. आणि शॉर्टकट वगैरे काही नाही? शॉर्टकट आहे सर. आपल्या केसमध्ये कसं असतं की तुम्हाला जर जायचंय दगडूशेठला तर VIP पास मिळतो ना. तेच म्हणलं मग त्याच्यात काय असतं? ट्रेडमार्क मध्ये पण एक VIP पास असतो. अरे ग्रेट. त्याला आपण एक्सपिडिएट ऍप्लिकेशन म्हणतो की तुम्हाला या प्रोसेस मधून जायचं नाहीये आणि एक 4 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन पाहिजे तर ते तुम्हाला मिळतं. म्हणजे त्याची प्रोसेस त्यांनी जी डिपार्टमेंटकडून जी प्रोसेस आहे ना ती कट शॉर्ट केलेली आहे. ट्रेडमार्क ऍप्लिकेशन तुम्ही करणार, डिपार्टमेंट ते ऍप्लिकेशन चेक करणार, एक्झामिन करणार, ही जी प्रोसेस आहे ना ही प्रोसेस जवळपास एक 15 ते 20 दिवसामध्ये होते आणि मॅक्स टू मॅक्स 1 मंथमध्ये जर्नलमध्ये पब्लिश होतं. जर्नलमध्ये पब्लिश झाल्यानंतर 4 महिने तुम्हाला वेट करावं लागतं. 4 महिन्यानंतर तुम्हाला मिळतं. म्हणजे एक्सपिडिएट ऍप्लिकेशन जर केलं तर 6 महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला ट्रेडमार्क मिळू शकतं. पण सर ही जी ट्रेडमार्कचं VIP पास आहे त्याचा खर्च किती आहे? नॉर्मल पाससाठी आपल्याला 4,500 आहे आणि VIP पाससाठी 20,000चं भरावं लागतं. तसं पाहिलं तर फार नाहीये. लाखभरात आहे. नाही. सर आता बऱ्याचदा असा गोंधळ उडतो बरं का की आपण ज्यावेळेस बघतो एखाद्याचं नाव आहे त्याच्या पुढे TM लावलेलं असतं किंवा R लावलेलं असतं. बरोबर. म्हणजे TM म्हणजे ट्रेडमार्क आणि R म्हणजे काही ते रजिस्टर वगैरे असतं. पण आता एखाद्या केसमध्ये की TM कधी लावायचा आणि R कधी लावायचा? TM जे आहे ना त्याचा अर्थ असा होतो की ट्रेडमार्कसाठी तुम्ही ऍप्लिकेशन फाईल केलेलं आहे. ओके. पण तुम्हाला अजून रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे ते मिळालेलं नाही. तर ज्या दिवशी तुम्ही ऍप्लिकेशन करता ना त्या दिवशीपासून तुम्ही TM वर्ड यूज करू शकता. म्हणजे तुमचा जो ब्रँड नेम आहे
त्याच्यासोबत तुम्ही TM लावता. आणि ज्या दिवशी तुम्ही आता जी प्रोसेसमध्ये आपण डिस्कस केला, अग्निपरीक्षा जी आहे ती पास केली आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळालं, त्या दिवशीपासून तुम्ही तुमच्या ब्रँड नेम समोर R लावायला चालू करू शकता. आता बेसिक एक क्वेश्चन आहे सर, की ट्रेडमार्क रजिस्टर करताना लोक कोणत्या चुका करतात? खूप चुका करतात सर. सांगायचं कुठलं? सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, योग्य क्लास न निवडणे. की तुमचा क्लास आहे एक गुड्समधला क्लास आहे आणि तुम्ही सर्व्हिसमध्ये ॲप्लिकेशन केलं, तर तुम्हाला जे प्रोटेक्शन मिळतंय, तुम्हाला प्रोटेक्शन सर्व्हिसचं मिळतंय आणि तुम्ही बिझनेस जो आहे तो तुमचा गुड्समध्ये करताय. हे सगळ्यात पहिली मोठी चूक आहे. सेकंड जी आहे की ट्रेडमार्क सर्च रिपोर्ट न काढणे. की पहिल्यांदा तुम्ही एक नाही 2 लोकांकडून सर्च रिपोर्ट काढा, ॲडव्हान्स सर्च रिपोर्ट काढा की ट्रेडमार्कमध्ये नक्की मला मिळणार आहे की नाही. जर मिळणार असेल तर त्याचे चान्सेस कोणते कोणते आहेत, मला कन्फ्लिक्टिंग मार्क कोणते, म्हणजे माझ्या नावाने सिमिलर बिझनेस करणारे कोणते कोणते लोक आहेत. तर हा सेकंड एक झाला की सर्च रिपोर्ट न काढणे. स्वतः थर्ड जे आहे ते गुड्स आणि सर्व्हिसेसचं डिस्क्रिप्शन असतं, ते डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहित नाहीत सर. एक ब्रीज म्हणून एक ट्रेडमार्क आहे, मी तुम्हाला त्याचं उदाहरण दिलं. हे आता सगळं मी जे नावं घेतोय ना, ही नावं का घेतोय, कारण हे सगळं पब्लिकली अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत, चेक करू शकतात लोक. तर ब्रीजमध्ये एक ॲप्लिकेशन आहे, त्यांनी फक्त स्विंग मशीन एवढंच ॲप्लिकेशन केलेलं आहे. मशीन कॅटेगरीमध्ये क्लास 7 मध्ये ॲप्लिकेशन केलेलं आहे, फक्त स्विंग मशीन या नावाने. आणि सेम नावाने दुसऱ्याने पण ॲप्लिकेशन केलं. त्यांनी मग मशीनच्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज त्याच्यामध्ये टाकल्या. फक्त स्विंग मशीन सोडलं, म्हणजे शिलाई मशीन सोडलं आणि बाकीच्या कॅटेगरीज त्यांनी टाकल्या, तर त्याला पण नाव मिळालं. ते दोघांचं पण नाव रजिस्टर आहे. त्याच्यामुळे काय होतं, गुड्सचं डिस्क्रिप्शन टाकणं खूप महत्वाचं आहे. जरी तुम्ही आज शिलाई मशीनमध्ये काम करताय, उद्या तुम्ही CNC मशीनमध्ये काम कराल, कारण मशीन हे तुमचं कोर आहे. बरोबर. उद्या तुम्ही अजून दुसऱ्या कोणत्या तरी मशीन्समध्ये काम करू शकता. त्यामुळे गुड्सचं डिस्क्रिप्शन टाकणं पण हे खूप महत्वाचं आहे, गुड्सचं किंवा सर्व्हिसचं डिस्क्रिप्शन. ही तिसरी मोठी चूक आहे की गुड्स आणि सर्व्हिसचं डिस्क्रिप्शन व्यवस्थित नाही टाकत. चौथी जर चूक म्हणाल तर फॉलोअप न घेणं. मोठी चूक काय की एकदा ॲप्लिकेशन केलं म्हणजे ते आपल्याला मिळालं असं होत नाही. ही जी प्रोसेसमधून ट्रेडमार्कच्या जावं लागतं, तर ट्रेडमार्कचे पूर्ण फॉलोअप घेतलं पाहिजे, एजन्सी फॉलोअप घेतलं पाहिजे. तुम्ही स्वतः वेबसाईटवरती जाऊन चेक केलं पाहिजे. ॲप्लिकेशन नंबर असतो, सर्च जरी केलं ना ॲप्लिकेशन नंबरने तरी तुम्हाला कळू शकतं की ॲप्लिकेशनची प्रोसेस काय आहे. त्याच्यानंतर ट्रेडमार्कमध्ये खूप भारी एक गोष्ट सर आहे की आपण ज्या लाईनमध्ये लागलोय ना ट्रेडमार्कच्या ॲप्लिकेशनच्या, आपल्या लाईनमध्ये आपण कितव्या नंबरला आहे हे सुद्धा कळतं. कसं? ट्रेडमार्कमध्ये क्यू असती, ते तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकला की तुमच्या समोर अजून किती ॲप्लिकेशन आहेत ते कळतं तुम्हाला, आणि किती दिवसामध्ये तुमचं ॲप्लिकेशन प्रोसेस होऊ शकतं हे पण कळतं. त्याच्यामध्ये तुम्हाला येतं खाली की विदिन 15 वर्किंग डेजमध्ये तुमचं ॲप्लिकेशन प्रोसेस होईल, विदिन 20 डेजमध्ये ॲप्लिकेशन प्रोसेस होईल. तर तुम्ही ते फॉलोअप घेतलं पाहिजे. तर मोस्टली मला वाटतं की ह्या 4 चुका ज्या आहेत ना त्या लोक करतात, बिझनेस ओनर करतात. सर, आपण ट्रेडमार्कसाठी ॲप्लिकेशन करतो, पण ते रिजेक्ट होण्याची प्रमुख कारणं कोणती आहेत? सगळ्यात पहिलं कारण जे ते योग्य क्लासमध्ये ॲप्लिकेशन न करणं. तुमचा क्लास गुड्समध्ये येतोय, तुम्ही ॲप्लिकेशन सर्व्हिसेसमध्ये केलं. सेकंड जे आहे ते ॲप्लिकेशन व्यवस्थित न भरणं. ॲप्लिकेशनमध्ये समजा तुम्ही असं सांगितलं की मी 2010 पासून 2015 पासून मग ट्रेडमार्क यूज करतोय आणि त्याचे योग्य प्रूफ्स तुम्ही नाही जोडले 2015 पासूनचे, ते सेकंड कारण होऊ शकतं. थर्ड कारण जे आहे ते ट्रेडमार्क ज्यावेळेस ॲप्लिकेशन करतो आपण, ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याच्या ट्रेडमार्ककडून जे आपल्याला कम्युनिकेशन होतं, नॉर्मली कम्युनिकेशन मेलवरती होतं, तर ते कम्युनिकेशन चेक न करणं. की कारण नॉर्मली काय होतं की 30 डेजचाच टाईम असतो आपल्याला रिप्लाय करण्यासाठी, 30 डेजमध्ये करायचा असतो, काही केसमध्ये 60 डेजमध्ये रिप्लाय करायचा असतो. तर हे एक होऊ शकतं. सर, एखाद्या केसमध्ये बघा, यूट्यूब चॅनल असतील, पॉडकास्ट चॅनल असतील, इंस्टाग्राम किंवा फेसबुक असतील, तर ह्याचे नाव पण रजिस्टर करायला पाहिजेत. हो, नक्कीच. तुम्हाला तुमचा ब्रँड जर बनवायचा आहे आणि तो बनवलेला ब्रँड तुम्हाला जर प्रोटेक्ट करायचा आहे, तर तुम्हाला ॲप्लिकेशन करायला पाहिजे ट्रेडमार्कमध्ये. नाही केलं तर काय होऊ शकतं ह्या माध्यमातून? तुम्ही जर ट्रेडमार्कचं ॲप्लिकेशन नाही केलं तर उद्या तुम्हाला तुमचा ब्रँड जो आहे तो बंद करायला लागू शकतो, ब्रँड नेम तुमचं चेंज करायला लागू शकतं, आणि तुम्ही तुमचं रक्ताचं पाणी करून जी मेहनत करून ब्रँड उभा केला आहे तो तुम्हाला चेंज करायला लागू शकतो. कारण सोशल मीडियावर बघा सेम नावाच्या सगळ्या गोष्टी असतात. समजा माझं जर एखादं नाव आहे रजिस्टर झालं, तर मी त्या यूट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम चॅनलवाल्याला ते नाव काढवायला सांगू शकतो. हो,
जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल आणि तुम्ही प्रूफ केलं की मी हे खूप आधीपासून यूज करतोय, तर समोरच्यावरती आपण कोर्टामध्ये दाद मागू शकतो आणि त्याला नाव चेंज करायला लावू शकतो किंवा त्याचा बिझनेसही बंद करायला लावू शकतो. सर अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे की बरेच लोक काय म्हणतायत की माझं पर्सनल जे नाव आहे त्याचा ट्रेडमार्क मला मिळायला पाहिजे किंवा जो माझा पर्सनल ब्रँड आहे त्याचा ट्रेडमार्क मला मिळायला पाहिजे, तर असा मिळतो का? हो, मिळतो तसा. जर मला असं पाहिजे ना की शुभम फडतरे नावाचा मला ट्रेडमार्क पाहिजे, तर मला त्या नावाचा ट्रेडमार्क मिळू शकतो. जनरली काय होतं, सरनेमचा ट्रेडमार्क मिळत नाही. की आता शाह हे भरपूर कॉमन सरनेम आहे, तर त्या नावाचा ट्रेडमार्क मिळत नाही. पण तुम्हाला जर स्वतःच्या नावाचं जर करायचं असेल फुल नेमचा, तर तुम्हाला ते ट्रेडमार्क मिळू शकतं. बघा आता जगातल्या आपण म्हणतो की ज्या युनिक गोष्टी आहेत, समजा हिमालय आहे, ॲमेझॉन आहे किंवा एखादी ऐतिहासिक गोष्ट आहे की ज्याचे नावं खूप प्रसिद्ध आहेत, तर असं नाव जर आपण ट्रेडमार्क रजिस्टर करायला गेलो तर ते आपल्याला मिळतं का? मिळतं नाव त्याचं. आता आपल्या समोरच उदाहरण ॲमेझॉनचं. ॲमेझॉन हे फॉरेस्ट आहे. ते बिझनेस करतात होम डिलिव्हरीचा किंवा ऑनलाईन रिटेलचा बिझनेस करतात. त्याचा आणि याचा काहीच संबंध नाही. तर ट्रेडमार्कची पहिली बेसिक क्रायटेरिया हाच आहे की तुम्ही नाव यूज करू शकता, पण त्या नावाचा आणि तुमचा बिझनेसचा संबंध नसला पाहिजे जनरली. म्हणजे ॲमेझॉन काय आहे, ॲमेझॉन जंगल आहे, पण ते बिझनेस करतात ऑनलाईन प्रोडक्ट सेलचा किंवा ऑनलाईन रिटेलचा बिझनेस करतात, ते मिळू शकतं. आता हिमालय काय, हिमालय पर्वत आहे, पण भारतामध्ये जो हिमालयाचा ब्रँड आहे ते फेस वॉश बनवतात, साबण बनवतात, बेबी केअरचे प्रोडक्ट्स बनवतात. तर त्याचा आणि हिमालय पर्वत जो आहे त्याचा संबंध नाहीये, तर तसं नाव तुम्हाला मिळू शकतं. दूरपर्यंत संबंध नाही. दूरपर्यंत संबंध नाही. म्हणजे मेन गव्हर्नमेंटचं इंटेन्शन काय आहे याच्यामध्ये, की कन्फ्युजन क्रिएट नाही झालं पाहिजे. कन्फ्युजन जर क्रिएट होत नसेल किंवा लोकांना असं वाटत नसेल की ही कुठली गव्हर्नमेंट एंटिटी आहे किंवा हे काहीतरी भारी गोष्ट आहे, तर ते मिळू शकतं जनरल ट्रेडमार्क. आता पुढचा पार्ट असा आहे की सर समजा ट्रेडमार्क आपण रजिस्ट्रेशन केला, तर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तो किती वर्ष आपल्याकडे ब्रँड राहतो आणि रिन्युअलची प्रोसेस जर असेल तर ती काय असते? हो, आता ट्रेडमार्कमध्ये ना आपल्याला त्या ब्रँड नेमसाठी प्रोटेक्शन मिळतं. आता ते प्रोटेक्शन जे मिळतं ना ते ट्रेडमार्कमध्ये 10 वर्षासाठी मिळतं. 10 वर्षानंतर तुम्हाला ते प्रत्येक 10 वर्षाला तुम्हाला रिन्यू करून घेणं गरजेचं आहे. ओके. तर रिन्यू कधी करायचं, तर ट्रेडमार्क तुमचा एक्सपायर होणार आहे त्याच्या आधी 6 महिने तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. आणि एक्सपायर झाल्यानंतर, आता आयडियली काय केलं पाहिजे की एक्सपायर होण्याच्या आधीच तुम्ही रिन्युअलसाठी ऍप्लिकेशन केलं पाहिजे, पण तुमच्या लक्षातून गेलं आणि एक्सपायर झालं तरी तुम्ही पुढच्या 6 महिन्यापर्यंत रिन्युअलचं ऍप्लिकेशन करू शकतो, पण याच्यामध्ये तुम्हाला लेट फी पे करावी लागते गव्हर्नमेंटला. पण समजा असं जर केस झाली की माझा ट्रेडमार्क मी 10 वर्ष वापरला, पण मला 1-2 वर्ष तो रजिस्टर करायचं मी विसरून गेलो किंवा मला तो करता नाही आला, काय कारण रिन्यू नाही करता नाही आला, तर अशा केसमध्ये जर दुसऱ्याने तो रजिस्टर करायला गेलं तर त्याच्या नावावर होतो का? हो, त्याला त्या नावाचं प्रोटेक्शन मिळू शकतं. तुम्हाला गव्हर्नमेंटने 6 महिने दिले होते ऍप्लिकेशन करण्यासाठी. पण आपण जर वापरलेले पुरावे दाखवले, पहिला रजिस्ट्रेशन ट्रेडमार्क दाखवला, तरी पण ऍक्शन नाही होऊ शकत त्यांच्यावर? त्याच्यामध्ये मेन जे आहे ना की तुम्हाला 6 महिने रिन्यू करण्यासाठी वेळ दिली होती, त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही रिन्यू नाही केलं. आता रिन्युअलच्या केसमध्ये काय होतं, गव्हर्नमेंटकडून तुम्हाला रिमाइंडर्स येत असतात, बाय मेसेज येतात, बाय मेल येतात. मग त्या 6 महिन्यामध्ये जर तुम्ही हे नाही केलं, तर रिन्यू नाही केलं, तुमच्या ट्रेडमार्कचं स्टेटस जे आहे ते अबेंडेंट असं होतं. जर तुमच्या ट्रेडमार्कचं स्टेटस अबेंडेंट असं झालं तर जो नवीन व्यक्ती आहे त्याला ते ट्रेडमार्क मिळू शकतं. सर असं झालं की समजा मी एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या नेमचा ट्रेडमार्क घेतला, तर आता मला त्याच्यावर काही स्वतः काम नाही करायचे, पण मला तो दुसऱ्याला विकायचा आहे किंवा दुसऱ्याला हस्तांतरित करायचा आहे, तर देता येतो का विकता येतो का? हो, ट्रेडमार्क काय आहे सर की ब्रँड आहे, त्या ब्रँडची व्हॅल्यू आहे, ती आपल्यासाठी एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. मग ती प्रॉपर्टी जी आहे ना, जसे तुम्ही तुमची कार विकू शकता ना, तसंच तुम्ही तुमचा ट्रेडमार्क सुद्धा विकू शकता. त्याला आपण म्हणतो असाइनमेंट ऑफ ट्रेडमार्क. असाइनमेंट म्हणजे तुमचं स्वतःचं ट्रेडमार्क जे आहे ते तुम्ही दुसऱ्याला डायरेक्टली विकलं. सेकंड जे आहे ना की तुम्हाला विकायचं नाही, ते तुम्हाला फक्त तात्पुरतं यूज करण्यासाठी द्यायचं आहे, तर तसंही तुम्ही करू शकता. नॉर्मली हे फ्रँचायझीच्या केसमध्ये होतं की फ्रँचायझी ओनर जे असतात ते स्वतःकडं ट्रेडमार्क असतो, पण ज्यांना फ्रँचायझी दिली ते
जेवढ्या वेळासाठी त्यांचं फ्रँचायझी ॲग्रीमेंट आहे तेवढ्या वेळासाठी ते नाव यूज करण्यासाठी देतात आणि त्याच्यातून ते रॉयल्टी चार्ज करतात. मग तो ट्रेडमार्क जर तुमच्याकडे असेल, ओनर असाल तुम्ही ट्रेडमार्कचा, तर हा एक तुम्हाला सोर्स ऑफ इन्कमसुद्धा आहे की जी रॉयल्टी तुम्हाला मिळणार आहे. ओके. आता समजा असं झालं की इंडियामध्ये आपण एखादा ट्रेडमार्क रजिस्टर केला, पण मी इंटरनॅशनल लेवलला बिझनेस सुरू केलेला आहे, तर त्या केसमध्ये हा माझा इथला इंडियातला ट्रेडमार्क बाहेर चालतो का? नाही चालत बाहेर. तुम्हाला ट्रेडमार्क ॲक्ट जो आहे, ट्रेडमार्क ॲक्ट 1999, हा इंडियामध्येच प्रोटेक्शन देतो. जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्हाला ज्या देशामध्ये तुम्हीच बिझनेस एक्सपेक्टेड आहे की मी फॉर एक्झाम्पल सिंगापूरमध्ये बिझनेस करणार आहे, तर तिथल्या ट्रेडमार्क अथॉरिटीकडे तुम्हाला ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. पण तिथं ऑलरेडी जर आपलं जर तिथं असेल रजिस्टर त्या नावाचा, तर मग मिळतं का? जनरली नाही मिळत, पण जर तुम्ही वेल नोन ट्रेडमार्क असाल, आता ॲमेझॉन कसं वेल नोन ट्रेडमार्क आहे, तर मिळू शकतं तुम्हाला. समजा ॲपल कंपनी आहे अमेरिकेची, मग आता अमेरिकेत तो रजिस्टर आहे, आता ती इंडियात पण बिझनेस करते, आयफोन विकते, बऱ्याच गोष्टी विकते, मग आता त्यांना इंडियन ट्रेडमार्क घ्यावा लागतो. हो, इंडियन ट्रेडमार्क त्यांना घ्यावा लागतो. समजा तो ट्रेडमार्क जर त्यांनी घेतला नसेल आणि ॲपल नावाचा मला इंडियात घ्यायचं असेल तर मिळेल? जनरली नाही मिळत, कारण की ते भरपूर आपले आहेत ना मल्टीलॅटरल, म्हणजे दुसऱ्या देशांसोबत ॲग्रीमेंट असतात, त्याच्यामुळे जनरली नाही मिळत, म्हणजे वेल नोन ट्रेडमार्कसाठी नाही मिळत. आता एक टयोटाची केस आहे याच्यामध्ये की टयोटाचा प्रिझम नावाचा एक ट्रेडमार्क होता, तर तो त्यांचा बाहेर जी आहे ना प्रिझम नावाची गाडी होती, मी आता नाव मे बी मिसपेल करत असेल, पण ती नावाची गाडी होती, तर इंडियामध्ये ऑलरेडी त्या नावाने एक जण बिझनेस करत होता, तर टयोटाला तो ट्रेडमार्क नव्हता मिळाला, कारण तो वेल नोन नव्हता ट्रेडमार्क. आणि जो इंडियन पर्सन आहे त्याने त्याचे प्रूफ्स पण सबमिट केले की मी खूप वर्षापासून बिझनेस करतोय हा, तर त्याला तो मिळाला. टयोटाला ट्रेडमार्क मिळाला नाही आणि इंडियातला जो पर्सन बिझनेसमन होता त्याला तो ट्रेडमार्क मिळाला. आता बघा फ्रँचायझीचे बिझनेस आता वाढायला खूप लागलेत, खूपच म्हणजे त्याचं ट्रेंडिंग आहे. तर फ्रँचायझीचा ट्रेडमार्क नेमका कोणाच्या नावावर असायला पाहिजे? फ्रँचायझीच्या केसमध्ये काय होतं की ओनर असतो, तो ओनर फ्रँचायझी ॲग्रीमेंट थ्रू कोणाला तरी वापरायला देतो, तर त्यांनी आयडियली हे एक्सपेक्टेड आहे की एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्टार्ट करावी आणि त्या कंपनीच्या नावावरती त्यांनी ट्रेडमार्क तो ठेवावा. त्याच्याने काय फायदे होतात की जो रॉयल्टी जी आहे ती कंपनीला रॉयल्टी मिळते आणि त्याच्यातून कंपनीचं पण टर्नओव्हर आपण शो करू शकतो. बघा बऱ्याच टाईममध्ये काय होतं की एक दोन पार्टनर मिळून कंपनी चालू करतात. आता अशा केसमध्ये जर ट्रेडमार्क घ्यायचा असेल तर एखाद्या कुठल्या व्यक्तीच्या नावावर घ्यायचा का कंपनीच्या नावावर घ्यायचा? हां हां आता या केसमध्ये आहेत ना 2 ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल असतात. फर्स्ट सिम्पल ऑप्शन जो आहे तो की जॉईंट ॲप्लिकेशन करायचं. ट्रेडमार्कला ॲप्लिकेशन ज्या दिवशी करणार आहे ना त्याच्यामध्ये दोघांची नावं दिसणार आपल्याला प्रोप्रायटरमध्ये. सेकंड जो ऑप्शन आहे ना तो आहे की तुम्ही दोघांनी मिळून एक एंटिटी एस्टॅब्लिश करा, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये असेल, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्ममध्ये असेल, आणि ट्रेडमार्क जो घेताय तो त्या नावाने घ्या, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने घ्या आणि तुम्ही दोघे त्या कंपनीमध्ये शेअर होल्डर असाल असं घ्या, म्हणजे तुम्ही दोघं मिळून त्या कंपनीला यूज करू शकता. आता 2 ऑप्शन आहेत, या दोन्ही ऑप्शनचे प्रोज कॉन्स आहेत. आता फर्स्ट ऑप्शन जो आहे की जॉईंट ॲप्लिकेशन केले, जर तुम्हाला वाटलं की मी ॲप्लिकेशन केले सोबत माझा मित्र पण आहे, आता मला हे जे ट्रेडमार्क केलेलं ब्रँड आहे माझा तुम्हाला फ्रँचायझीमध्ये द्यायचं आहे, तर तुम्हाला त्याची परमिशन लागते. तो जर म्हणला असं की अरे नाही मला नाही द्यायचं, तर तिथं कन्फ्लिक्ट्स होऊ शकतात. त्याच्यामुळं मी सजेस्ट करतो की जॉईंट ॲप्लिकेशन तुम्ही अवॉइड करा आणि तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा LLP जी किंवा एंटिटी तुम्ही एस्टॅब्लिश केली त्या एंटिटीच्या नावाने घ्या. उद्या जर कन्फ्लिक्ट झाला बिझनेसमध्ये, तो पार्टनर सेकंड पार्टनर जो आहे तो म्हणाला की अरे मला नाही करायचं, तर त्या कंपनीमध्ये जे त्याचे शेअर्स आहेत ते शेअर्स आपण परचेस करू शकतो, कंपनीची पूर्ण ओनरशिप आपल्याकडे घेऊ शकतो, तर ट्रेडमार्क पण आपल्याकडे घेऊ शकतो. हा फायदा आहे. त्याच्यामुळे मी सेकंड ऑप्शन कधी पण सजेस्ट करतो जॉईंट ॲप्लिकेशनपेक्षा. सर समजा आता छोटा माझा बिझनेस आहे आणि ह्या केसमध्ये मी ट्रेडमार्क आत्ता घ्यायला पाहिजे का कंपनी मोठी झाल्यावर घ्यायला पाहिजे? बिझनेस स्टार्ट करताय ना सर, तर भरपूर गोष्टी असतात त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डोमेन घेता. डोमेन घेतल्यानंतर तुम्ही मार्केटिंगसाठी इंस्टाग्रामवरती पेज ओपन करता, यूट्यूबवरती पेज ओपन करता, ट्विटरवरती पेज ओपन करता, म्हणजे इन जनरल सोशल मीडियावरती तुमचा प्रेझेन्स ठेवता. त्या नावाची तुम्ही स्टेशनरी
बनवायला चालू करता, की लेटर हेड छापायचं आहे, व्हिजिटिंग कार्ड छापायचं आहे, तुमचा ब्रँड बॅनर छापायचा आहे, हे चालू करता. तर मी आयडियली हे सजेस्ट करतो, की ज्या दिवशी तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय ना, त्या दिवशी तुम्ही वर्डमार्कमध्ये ॲप्लिकेशन करा आणि बिझनेस स्टार्ट करा. म्हणजे छोटा जरी बिझनेस असेल ना, तरी त्यासाठी खूप नॉमिनल खर्च येतो सर. ₹4,500 गव्हर्नमेंट फी आणि प्रोफेशनलचे नॉर्मली तेवढेच पैसे असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या दिवशी बिझनेस स्टार्ट करताय, त्या दिवशी तुम्ही ॲप्लिकेशन करा वर्डमार्कसाठी आणि भविष्यात जाऊन तुम्ही मग लोगोसाठी करू शकता. ते तुमच्यावरती आहे. सर खूप छानपैकी आपल्या गप्पा झाल्या. ट्रेडमार्कविषयी तुम्ही भरभरून बोललात. पण आता एक जाता जाता मला एक गोष्ट विचारायची, की समजा एखाद्याला आज आज ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायचं आहे, एखादा नवउद्योजक आहे किंवा त्याने आधीच उद्योग सुरू केलेला आहे, तर त्याने पहिल्यांदा उचलायची 3 पावलं कोणती? त्या 3 स्टेप्स कोणत्या, की त्याने आजच उचलायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय ना, एका काहीतरी नावाने स्टार्ट करता आणि लोक नंतर तुम्हाला त्याच नावाने ओळखायला लागतात. लोकांना तुमचं नाव नाही लक्षात राहत. असं लक्षात राहतं, की अरे ते लक्ष्मी इलेक्ट्रिकल्सवाला आहे, अरे ते बॅटरी बॉसवाला आहे, असं नाव लोकांच्या लक्षात राहतं. तुमचं नाव लोक विसरूनही जातात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही एका ट्रेडमार्क एजंटला कन्सल्ट करा, लीगल कन्सल्टंटला कन्सल्ट करा आणि जो नाव तुम्ही ठेवणार आहे, ते नाव योग्य पद्धतीने तुम्ही ठेवा. सेकंड जे आहे ना, ते तुमचं नाव जे आहे ते बिझनेसशी रिलेटेड असलं पाहिजे. त्याच्यातून तुमचा बिझनेस रिफ्लेक्ट झाला पाहिजे. आता आपले मित्र जे आहेत बॅटरी बॉसवाले, त्याच्यातून लगेच कळतं की ह्यांचा बिझनेस जो आहे तो इन्व्हर्टर UPS याचा आहे. सेकंड जे नाव ठेवतं त्या नावामधून तुमचा बिझनेस रिफ्लेक्ट झाला पाहिजे. हे सेकंड तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि थर्ड जर म्हणाल तर स्टार्टिंगला तुम्ही वर्डमार्कचं ॲप्लिकेशन केलंच पाहिजे. आता सर मला तुम्ही कसं ओळखता? सत्तामंचवाला? सत्तामंच पॉडकास्ट. बरं. सर आता खूप छान पद्धतीने झालंय. तर आपण एक शेवटी रॅपिड फायर राऊंड घेऊयात. उत्तर जमलं तर एका शब्दात किंवा एका वाक्यात द्या. नक्कीच. सर ट्रेडमार्क की कॉपीराईट कशासाठी काय? तुमच्या ब्रँड नेमसाठी किंवा लोगोसाठी ट्रेडमार्क आणि तुमच्याकडे जर काही स्क्रिप्ट असेल, तुमचं एखादं बुक लिहिलेलं असेल तर त्याच्यासाठी कॉपीराईट. ब्रँड नेम की लोगो पहिलं काय प्रोटेक्ट करायला पाहिजे? पहिल्यांदा ब्रँड नेम प्रोटेक्ट केला पाहिजे, लोगो नंतर करू शकता तुम्ही. सर TM की रजिस्टर? प्रेफरेबली रजिस्टर मार्कच. कंपनी रजिस्ट्रेशन पुरेसं आहे का? कंपनी रजिस्ट्रेशन पुरेसं नाही आहे. दोघांसाठी वेगवेगळे ॲप्लिकेशन आहे. कंपनी रजिस्ट्रेशनसाठी वेगळं ॲप्लिकेशन करायला पाहिजे, ट्रेडमार्कसाठी वेगळं ॲप्लिकेशन करायला पाहिजे. आता ट्रेडमार्क सर्च आवश्यक आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ट्रेडमार्क सर्च. पर्सनल नेमचा ट्रेडमार्क करता येतो का? नक्कीच करता येतो आणि आयडियली जर त्या नावाने तुम्ही बिझनेस करत असाल तर ट्रेडमार्क केला पाहिजे. समजा यूट्यूब चॅनल आहे एखाद्याचं, तर त्याचा ट्रेडमार्क करावा का? यूट्यूब चॅनल जे आहे त्याचा नक्की त्यांनी ट्रेडमार्क केला पाहिजे, कारण उद्या हा छोटा यूट्यूब चॅनल जो आहे तो मिलियन्समध्ये सबस्क्रायबर घेणार आहे. उद्या त्याला ब्रँड आयडेंटिटी स्वतःची प्रोटेक्ट करायची, तर त्यांनी आजच त्याचा ट्रेडमार्क घेतला पाहिजे. स्टार्टअपने ट्रेडमार्क कधी करावा? स्टार्टअपनी ज्या दिवशी त्यांनी ठरवलं ना मला बिझनेस करायचं आहे, त्या दिवशी त्यांनी ट्रेडमार्कसाठी पावलं उचलली पाहिजे. सर ट्रेडमार्क किती वर्ष व्हॅलिड असतो? ट्रेडमार्क 10 वर्ष व्हॅलिड असतो, त्याच्यानंतर तुम्हाला तो रिन्यू करायचा असतो. ट्रेडमार्कची सर्वात मोठी चूक कोणती? योग्य क्लास न निवडणे, ट्रेडमार्क ॲप्लिकेशन केल्यानंतर फॉलोअप न घेणे आणि ॲप्लिकेशनलाच रजिस्टर सर्टिफिकेट मिळालं असं समजणे. प्रत्येक एंटरप्रेन्योरने लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट. तुमचा बिझनेस तुम्ही तुमचं रक्ताचं पाणी करून तयार करता, तर ट्रेडमार्क तुम्ही ॲप्लिकेशन केलं पाहिजे. खूप छान सर. सर तुम्ही आज आमच्याकडे आलात, आमच्या विनंतीला मान दिलाय आणि भरभरून आम्हाला मार्गदर्शन केलं, की आय होप की आमच्या ऑडियन्सला सुद्धा त्याचा खूप फायदा होईल. नक्कीच जे सर. उद्योजक पाहत असतील तर त्यांनी तर मी सजेस्ट करेल की आजच जाऊन रजिस्टर करा, नाही तर उद्या व्यवसाय मोठा व्हायचा हो. पण तुमचं ते नाव तुमचं राहणार. आणि याच्यामध्ये काय होतं सर, की व्यवसाय मोठा झाला की माणूस नंतर व्यवसायाकडे लक्ष द्यायचं, की हे जे कंप्लायन्सेस म्हणजे राहिलेलं खरकट जे आहे ते साफ करत राहायचं, याच्याकडे दुर्लक्ष होतं. मग त्यांनी व्यवसाय पण हॅम्पर होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ट्रेडमार्क करणं. आणि इंडियामध्ये एखादी गोष्ट मोठी झाली किंवा प्रसिद्ध झाली हो तर शत्रूही निर्माण होतात. कॉपी सर. लगेच आता आपल्याकडे उदाहरण आहे प्रसाद मलईचा.
हां. दोघं ओरडून ओरडून सांगत असतात की अरे मी ओरिजिनल प्रसाद मलईचा आहे, मी ओरिजिनल प्रसाद मलईचा आहे. पण कोणालाच माहिती नाही कोण प्रसाद कोण? मलईचा आहे. अजून दोघांकडे सुद्धा ट्रेडमार्क नाहीये. सर तुम्ही सत्तामंच पॉडकास्टमध्ये आलात आणि भरभरून मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सत्तामंचच्या वतीने तुमचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही इथे मला बोलवलं. जे आपले जेनझी एंटरप्रेनर्स आहेत, युवा उद्योजक आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप आभार. तर मित्रांनो, आजचा पॉडकास्टमधून एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल की बिझनेस उभा करणं महत्त्वाचं आहेच, पण त्या बिझनेसची ओळख आणि ब्रँड सुरक्षित करणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. तुम्ही एंटरप्रेन्योर असाल, स्टार्टअप करत असाल, दुकान चालवत असाल, यूट्यूब चॅनल किंवा पॉडकास्ट करत असाल किंवा स्वतःचं पर्सनल ब्रँड तयार करत असाल, तर ट्रेडमार्क हा विषय दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि मी अजून एक गोष्ट तुम्हाला सजेस्ट करतो की समजा तुम्हाला पॉडकास्ट पाहिल्यानंतरही काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील, अडचणी असेल किंवा ट्रेडमार्कविषयी काही शंका असेल किंवा ट्रेडमार्क करायचा असेल, तर मी शुभम फडतरे सरांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. काही मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी नक्की संपर्क करू शकता. त्यांच्याशी चर्चा करू शकता. म्हणजे भविष्यात तुम्हाला कुठले डिसिजन्स घ्यायचे आहेत, तुमचा ब्रँड कसा संरक्षित करायचा आहे. तर मंडळी, तुम्ही आम्हा दोघांना खूप वेळ ऐकून घेतलं आणि समजूनही घेतलं. त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. सत्तामंचच्या वतीने मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या पाहुण्यांबरोबर, एका नव्या विषयासह. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.